आता मी माहिती घेतली, मुंबईमध्ये 7 ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे आणि त्याच्यामुळे अख्खं ट्रॅफिक जे आहे हे अशा पद्धतीनं गच्च झालेलं आहे की पुढले 3 तास 4 तास पाऊस थांबला नाही तर मुंबईचे रस्ते, सर्व रस्ते जाम होते. विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. मला काही आमदारांचे फोन आले, आम्ही अजून मिटिंग आहे, पण पोचणं कठीण आहे विधिमंडळात. आता जे आमदार लांब राहतात त्यांनाही पोचता येत नाही. ही अशी एकंदरीत अवस्था आहे. जे खासदार फुटले त्यांना चार्टर फ्लाईट दिली जाण्यासाठी गावाला. जे खासदार फुटले, आपण पाहिलं असेल की त्यांच्या गावाला जाण्यासाठी एकनाथ शिंदेनी त्यांना जाण्या येण्यासाठी चार्टर फ्लाईटचा पास काढून दिलाय. एक नवीन सिस्टम आहे चार्टर फ्लाईटचा. आपला रेल्वेचा पास असतो, बसचा पास असतो, तसं गद्दार खासदारांना चार्टर फ्लाईटचा पास काढून दिलेला आहे. पास. त्याच्यामुळे आता काय त्यांची मजा आहे, सामान्य माणूस रडेल. ठीक आहे. आशा भोसले यांचा काल शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची मराठीची भाषा पाहून आपला संताप व्यक्त केला जातो. त्यांना धड मराठी देखील. हा अत्यंत गंभीर विषय आहे महाराष्ट्रासाठी. विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेली व्यक्ती, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही. हे नार्वेकर आहेत की युरोपमधला एक देश आहे नॉर्वे म्हणून, ते नॉर्वेकर आहेत. हा, त्याचा शोध घ्यावा लागेल. हे परकीय नागरिकता नाहीत ना नॉर्वेचे. नॉर्वे. बरं असं आहे, या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. रिक्षावाल्यांना सुद्धा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण इथे बोलतो, कायदा करतो. रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, पण त्यांनी नेमलेला विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, मराठीचे झेंडवडे काढतात. पद्मविभूषण स्वरसम्राज्ञी अशा भोसले यांचा शोक प्रस्ताव त्यांना मांडता येत नाही, मराठीत वाचता येत नाही. सन्माननीय राज ठाकरे यांनी जे म्हटलं की ते भेळचा कागद वाचत होते का, हे बरोबर आहे. ज्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाची धडकनं मराठी नाहीये, ठोके मराठी नाहीये, असा माणूस ठेवला गेला. ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे, मराठीचा अपमान केला पाहिजे ताबडतोब. मला असं वाटतंय की कदाचित त्यांना मराठी वाचता येत नसेल म्हणून तो शोक प्रस्ताव आहे ती लिपी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणली होती. लिपी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणली होती. म्हणजे आशा भोसले यांच्या YANCHYA यांच्या अशा प्रकारे लिहून ते वाचण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांना मराठी रोमन अक्षरही वाचता येत नाहीत, हा माझा अनुभव आहे. अशी व्यक्ती तुम्ही विधानसभा अध्यक्षपदावर बसता आणि मुख्यमंत्री छातीवर हात ठेवून सांगतात की महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच. रिक्षावाल्यांना आपण मारतो मराठी येत नाही म्हणून, मग यांना मारायचं का? रिक्षावाल्यांना मारतो, दुकानाच्या पाट्या मराठी पाहिजे असे कायदे करतो, मराठी तरुणांना नोकऱ्या द्या सांगतो, मग यांना मराठीशिवाय विधानसभा अध्यक्षपदाची नोकरी कोणी दिली? ज्यांना मराठी येत नाही त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची घटनात्मक नोकरी दिली कोणी? ताबडतोब त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे. हा मराठीचा अपमान, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेचा अपमान. तसं असेल जर तुम्ही ह्यांना पाठबळ देणार असाल या नार्वेकरांना, जे नार्वेकर नसून नॉर्वेकर आहेत. नॉर्वे, तिकडे त्यांच्या प्रॉपर्टी असतील म्हणून ते नॉर्वेकर झाले. नॉर्वेकर युरोपमधले.
त्यांनी अजून माफी देखील मागितलेली आहे. पदावरून दूर जाणं विषय वेगळाच आहे, पण माफी देखील मागितली स्वतःहून देखील. लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पक्षाला. जर त्याने माफी मागितली नसेल तर मराठीचा जे त्यांनी दशावतार, वस्त्रहरण, धिंडवडे काढले नॉर्वेकरांनी, त्याबद्दल जर त्यांना अजून माफी मागण्याची सुबुद्धी सुचली नसेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वतीनं माफी मागावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ना, मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर नॉर्वेकरांच्या वतीनं आधी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. नाही, पण राऊतसाहेब, भाजप एक दावा नेहमी करते की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि त्या अभिजात हे भाषेचा कळलं ना का? दावा करणाऱ्या विधानसभा अध्यक्षांची ही स्थिती आहे. हो, पण मी तेच तर म्हणतोय ना, हे ढोंग किती आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असं ते म्हणतात कागदावर, पण अजून त्याचं काय इथे खाली उतरल्याचं दिसत नाही ना. मंगलप्रभात लोढा करा मग विधानसभेचे अध्यक्ष त्यांना करा ना. मंगलप्रभात लोढा आहेत, अजून काही आहेत, बिल्डर आहेत त्यांचे काही. काल अंबादास दानवेने उल्लेख केला तिकडे, त्यांनाच करून टाका विधानसभेचे पण अध्यक्ष. राज ठाकरेही असं म्हणतात की ते भेळ खाल्लेला कागद हो, वाचतो. हा भेळ खाल्लेलाच कागद होता. हा मराठीच्या कागदावर भेळ खाऊन तो वाचायचा. ज्यांना मराठीच येत नाही, वाचता येत नाही, बोलता येत नाही, विचार करता येत नाही मराठीमध्ये, ते या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर त्यांना भाजपनं बसवलेला आहे. हा 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती खुलासा केला पाहिजे आणि माफी मागायला पाहिजे. विरोधी पक्ष काय करतोय हा माझ्या पुढे प्रश्न आहे. मी जर असतो त्या विधानसभेत तर मला जामवंतराव धोटेचं स्मरण करून मी पेपरवेट फेकून मारला असता त्या दिशेने. मी जर तिथे असतो, माझ्यासारखे अजून 10 लोक असते, तर जामवंतराव धोटेचं स्मरण करून मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मी तिथेच एक तर जोडा काढला असता किंवा पेपरवेट फेकून मारला असता. मराठी भाषेचा अपमान महाराष्ट्राच्या विधानसभेत, विधिमंडळात लाजा वाटला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याच्यावरती माफी मागितली पाहिजे, कारण माफी हा शब्द त्यांना आता इंग्रजीमध्ये लिहून द्यावा लागेल विधानसभा अध्यक्षांना. त्याला माफी कळत नाही काय ते. आपले आमदार देखील त्या ठिकाणी होते, त्यांनी आवाज उठवला. मी काय म्हणतोय, मी कोणावरती आक्षेप घेत नाही, मी माझ्या भावना सांगतोय. मी तिथे असतो तर जामवंतराव धोट्यांप्रमाणे पेपरवेट उचलून मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने तो भिरकावला असता आणि माझा निषेध व्यक्त केला असता. मुंबई आज पहिल्याच पावसात त्या विषयावर मी बोललो आता. राऊतसाहेब, आणखी एक शिंदेच्या बद्दल काही बोलतात का? कारण शिंदे सभागृहात असं म्हणाले की एक झटका आता दिलाय, अजून अनेक झटके देणार आहे. हो, त्यांचं हलाल करू आम्ही. मग काय झटके आणि काय हलाल, कसले झटके कसले हलाल. शिवसेनेनं तुम्हाला या पदापर्यंत पोहोचवलंय ना, आधी आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष न्यायालयातून परत द्यायला जावा. न्याय व्यवस्था विकत घेऊन तुमची दादागिरी सुरू आहे का? ही दादागिरी जी आहे ही पोलिसांना माफियासारखा त्यांचा वापर करून, ईडी सीबीआयचा वापर करून तुम्ही दादागिरी करता. ज्या दिवशी तुमच्याकडे हे नसेल त्या दिवशी तुम्ही ही भाषा आम्हाला करून दाखवा. सत्तेच्या जोरावर आणि पोलिसांच्या बळावर बरं का एखादा नपुसंक सुद्धा स्वतःला मर्द झाल्याचा आव आणून दाखव. लक्षात ठेवा. काय म्हणालो मी? एखादा नपुसंक असतो ना, तो सुद्धा मी मर्द आहे हे मोठ्या मोठ्याने ओरडून सांगतो. पण जेव्हा तुमच्याकडे सत्ता नसेल, ही अमित शहानी दिलेली पदं नसतील, ही पोलिसांच्या मदतीनं उभी राहिलेली माफियागिरी नसेल, आंदोलन असतील खाकी वर्दीतल्या आणि ईडीच्या, तेव्हा तुम्ही ही भाषा करून दाखवा.